Next article is water pollution. Water is a basic and most important requirement of life. If there is no water, there will be no life, because it is a universal or most important solvent. त्यामुळे वॉटर शिवाय लाईफ शक्यच नाही. आणि या अर्थवरती जे वॉटर अवेलेबल आहे 97.5 97% पाणी समुद्रात आहे, मराईन फॉर्ममध्ये आहे, की ज्याचा आपल्याला डायरेक्ट उपयोग नाही आहे. जे 2.5% पाणी आहे त्यामध्ये सुद्धा 1.9% जे वॉटर आहे ते पोलाराइज, आर्टिक, अंटार्क्टिक, तिथं ते बर्फाच्या रूपात आहे, त्याचाही आपल्याला उपयोग नाही आहे. मग राहिलेलं जे 6% वॉटर आहे ते वॉटर मग ते जमिनीमध्ये असेल, तलावामध्ये असेल, डॅममध्ये असेल, नदीमध्ये असेल, मॉइश्चरमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ते वॉटर अवेलेबल आहे. अर्थवरती वॉटर जे आहे तेच आहे, फक्त फॉर्म्स त्याचे बदलत राहतात. आणि हे वॉटर आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु वॉटर जसं महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर समस्याही आलेल्याच आहेत. त्यातलीच एक समस्या म्हणजे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन ही सुद्धा फार मोठी समस्या आज आपल्याला भेडसावत आहे. आणि त्याच्यामुळं आपण वॉटरच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन हा ऍक्ट बनवला. 1974 मध्ये हा ऍक्ट बनवावा लागला. म्हणजे कायद्यानं आपल्याला वॉटर पोल्युशन वरती पर्याय करणं सुद्धा गरजेचं झालं. इतकी मोठी समस्या आज वॉटरच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि सोर्सेस काय, वॉटर पोल्युशनचे सोर्सेस काय, कशामुळं पोल्युशन होतं? एक, सीवेज, डोमेस्टिक सीवेज. आपलं घराचं जे सांडपाणी आहे, सगळी घाण त्याच्यामध्ये आपण घराची जी आहे ती सगळी त्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडतो. या सगळ्या ड्रेनेज लाईन शेवटी कुठंतरी एकत्र येतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये, आता बदल केला आहे आपण बराचसा, परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर हे शहराचं सगळं पाणी नदीच्या पाण्यामध्ये सीवेज वॉटर मिक्स होत होतं आणि नद्या पोल्यूट होत होत्या. मोठ्या प्रमाणावर नद्यांचं पोल्युशन होत होतं, किंवा आजही काही प्रमाणात आहे. म्हणजे सीवेज वॉटर इज अ मेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन. मोठ्या प्रमाणावर आपण डोमेस्टिक वेस्ट, सीवेज जे वॉटर आहे, सीवेज वॉटर त्या नदीमध्ये आपण मिक्स करतो, की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मग पॅथोजन आहेत. त्याच्यानंतर सीवेज, आता सीवेज वॉटर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्या टोटल चार्ट त्याचा विचारात घेतला तर इथं फक्त 0.1% इम्प्युरिटीज असतात. आता या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं? सस्पेंडेड सॉलिड्स असतात. सस्पेंडेड सॉलिड्स त्याच्यामध्ये सँड आहे, क्ले, सिल्ट, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर सेकंड आहे कोलायडल पार्टिकल्स,
त्यानंतर कोलायडल पार्टिकल्स येतात. यामध्ये बॅक्टेरिया आहेत, बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये येतात. त्याचबरोबर फिकल मॅटर, अनडायजेस्टेड वेस्ट त्यात आपण रिलीज करतोय. त्याचबरोबर क्लॉथ्स, पेपर्स, हे सगळं आपण त्या पाण्यामध्ये टाकतोय. त्यानंतर डिझॉल्व्ड मटेरियल आहे, डिझॉल्व्ड मटेरियल येत आहे, म्हणजे वेगवेगळे जे फर्टिलायझर्स आपण यूज करतो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड मटेरियल येतात, न्यूट्रिएंट्स येतात. जसं नायट्रेट आहे, फॉस्फेट आहे, अमोनिया आहे, त्यानंतर कॅल्शियम आहे, सोडियम आहे आणि अन्य काही असतील. तर डोमेस्टिक जे सीवेज आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अशा इम्प्युरिटीज येतात आणि वॉटर पोल्युशन, नद्या पोल्यूट होण्याचं एक नंबर हे एक फार महत्त्वाचं कारण समजलं जातं. डोमेस्टिक नंतर इंडस्ट्रियल, इफ्लुएंट्स, जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स आहेत ते सुद्धा नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये सोडले जातात. आणि इंडस्ट्रियल इफ्लुएंटमध्ये तर काही टॉक्सिक केमिकलसुद्धा असतात, डेंजरस केमिकलसुद्धा आहेत, त्यात काही हेवी मेटलसुद्धा असू शकतात आणि ते सुद्धा फार मोठी समस्या निर्माण करतात. त्यानंतर जे थर्मल स्टेशन आहेत, म्हणजे हॉट वॉटर जे आहेत, जिथं थर्मल स्टेशन आहे तिथं हॉट वॉटर त्या वॉटर बॉडीमध्ये रिलीज केले जातात. म्हणजे हॉट वॉटर त्या थर्मल प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणावर अतिशय गरम पाणी वॉटर बॉडीजमध्ये सोडलं जातं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर लक्षात आणखी याच्याबरोबर कारण म्हटलं तर ॲग्रिकल्चर, आपण ॲग्रिकल्चरमध्ये केमिकल फर्टिलायझर्स मोठ्या प्रमाणावर यूज करतो, त्याचबरोबर वेगवेगळे पेस्टिसाइड्स यूज करतो आणि त्यामुळं सुद्धा हे वॉटर आणि मग हे सगळं पाऊस पडल्याबरोबर हे सगळं वॉशआउट होणार आणि नदीच्या पाण्यात येणार आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पोल्युशन होत चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होत चाललेलं आहे. त्याचबरोबर जिथं रेडिओ ॲक्टिव्ह प्लांट असतील त्यांचं वेस्ट असेल, असे अनेक प्रकारचे सोर्सेस आहेत या वॉटर पोल्युशनचे, अनेक प्रकारचे सोर्सेस वॉटर पोल्युशनचे आहेत. आता हे सोर्सेस आहेत आणि याच्यामध्ये अनेक डेंजरस काही एलिमेंट्स सुद्धा असतात, केमिकल्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. हे आपल्याला त्रासदायक आहे. आता याचा एक आपण ग्राफ काढू. या बाजूला डायरेक्शन ऑफ फ्लो, या ॲक्सिसला आणि या साईडला घेऊ कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 कॉन्सन्ट्रेशन या साईडला आपण घेऊ. तर हा ग्राफ आपल्याला काय दाखवतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं बदलत जातं आणि BOD बायोलॉजिकल और बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड याच्यामध्ये बदल कसा होतो हे यातून आपल्याला सांगायचं आहे.
यामध्ये आपण जर पाहिलं तर जगामधले जे महत्त्वाची शहरं आहेत, ज्यावेळी सिव्हिलायझेशन सुरू झालं, सोसायटीज बनू लागल्या, तर त्यावेळी त्या बँक ऑफ रिव्हर किंवा कोस्टल रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर बनलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जगाची महत्त्वाची शहरं बघा, न्यूयॉर्क कोस्टल लाईनला आहे, मुंबई कोस्टल लाईनला आहे, चेन्नई कोस्टल लाईनला आहे. आणि महत्त्वाची शहरं जी आहेत, शहरंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती नदी काठाला त्यावेळी वस्त्या निर्माण झाल्या, कारण ॲग्रिकल्चरची सोय तिथं सहजासहजी नदीकाठी उपलब्ध होती, म्हणून त्यावेळी ॲग्रिकल्चरल सोसायटीज बनलेल्या आहेत. जसं आता पुणे असेल, पुणे मुळा मोठा नदी तिथं आहेच, मुळा मोठा नदी आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूर आहे, पंचगंगा नदी आहे, सांगली कृष्णा नदी आहे. अशी किंवा वेगवेगळ्या ठिकाणची अशी शहरं आपण जर पाहिली तर ती शहरंसुद्धा नदीकाठी वसलेली आहेत. जसं दिल्ली, तिथं यमुना नदी आहे. नदीकाठी ही शहरं वसलेली आहेत. आणि आपल्याला या ग्राफमधून हेच सांगायचं आहे की ज्यावेळी समजा इथं शहर आहे, म्हणजे समजा ही सिटी आहे आणि ही नदी शहराकडं आलेली आहे आणि शहरापासून पुन्हा गेलेली आहे. इथं सिटी आहे, पुन्हा पुढं दुसरं शहर येत आहे, पुन्हा ही नदी पुढं गेलेली आहे. आता यावेळी होतं काय, तर शहराच्या जवळपास म्हणजे आता शहर लागण्यापूर्वी या भागामध्ये पाणी त्यातल्या त्यात जास्त शुद्ध म्हणता येईल. शहर सुरू होण्यापूर्वी पाणी जरा शुद्ध आहे. इथं जरा थोडंसं शुद्ध म्हणता येईल, वॉटर प्युअर आहे जास्त. पण शहर एकदा संपलं की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर इथं सगळं सीवेज मिक्स केल्यामुळं या शहर सोडलं की इथलं वॉटर जे आहे ते सीवेज किंवा इम्प्युअर बनलेलं आहे. आता हे इम्प्युअर वॉटर पुढं 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 ज्यावेळी जातं त्यावेळी यातल्या इम्प्युरिटीज कमी होतात, यातल्या इम्प्युरिटीज कमी होतात आणि दुसरं शहर लागण्यापूर्वी पुन्हा हे आणखी प्युअर होऊ लागतं, बऱ्यापैकी प्युअर होतं. पुन्हा दुसऱ्या शहराचं सीवेज त्यामध्ये मिक्स होतं आणि पुन्हा हे इम्प्युअर होतं. अशा पद्धतीनं या नदीचं पाणी शहर आलं की सीवेज मिक्स झाल्यामुळं पुन्हा अशुद्ध होतं, हे इम्प्युअर होतंय. आणि पुढं अशुद्ध पाणी त्या शहरापासून दूर जाताना हळूहळू 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 हळू त्याची प्युरिटी पुन्हा वाढते. पुन्हा दुसऱ्या शहरामध्ये आणखी सीवेज मिक्स होणार, पुन्हा इम्प्युअर होणार, पुन्हा प्युरिटी वाढत राहते पुढं गेलं की. अशा पद्धतीनं ऑक्सिजन आणि BOD, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन BOD हे याच्यामध्ये इथं बदल होत राहतात होत राहतात होत राहतात. हेच आपल्याला एका ग्राफच्या साहाय्यानं स्टडी आता करायचं आहे. हेच आपल्याला एका ग्राफच्या साहाय्यानं स्टडी करायचं आहे. तर इथं आपण सुरुवातीला इथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन घेतोय. इथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन एकदम जास्त आहे, परंतु जसं शहर लागलं त्या शहराचं सीवेज वॉटर मिक्स झालं, शहराचं सिटीचं सीवेज वॉटर मिक्स झाल्याबरोबर इथं होतं काय, तर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन त्या वॉटरमधलं कमी 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 होतं. कारण सीवेजमध्ये आपल्याला माहिती आहे मायक्रो ऑर्गॅनिझम मोठ्या प्रमाणावर आहेत, ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते ऑक्सिजन भरपूर वापरतात. त्यामुळं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी 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 होतं आणि ते झिरोला सुद्धा येऊ शकतं.
सीवेज मिक्स झाल्यानंतर. पुन्हा ते शहरानंतर सीवेज मिक्स झाल्यामुळं ही परिस्थिती झाली आणि ऑक्सिजनची लेवल अगदी झिरोला आली, म्हणजे कमी झाली. अगदी कमी प्रमाणात ऑक्सिजन असेल ना, ह्याच्यातला भाग नाही, परंतु एकदम झिरोला नाही, परंतु कमी झाली लेवल. परंतु नंतर मात्र ती नदी पुढं जसं जाऊ तसं ती नदी, त्या नदीचं पाणी पुन्हा शुद्ध नॅचरली होत राहतं आणि त्यामुळं हे समजा शुद्ध होईल तसं काय होणार आहे तर हे ऑक्सिजनची लेवल पुन्हा वाढते. दिस इज द डिझॉल्व्ड ऑक्सिजन. डिझॉल्व्ड ऑक्सिजन. तर सुरुवातीला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, परंतु सीवेज वॉटर, म्हणजे आपण हे ग्राफमध्ये वरती पण हे दाखवू, इथं सीवेज ज्यावेळी मिक्स होत आहे, शहर सुरू झालं की त्यामध्ये सीवेज मिक्स झालंय आणि जसं सीवेज वॉटर त्या नदीमध्ये ॲड होईल तसं ऑक्सिजन कमी होत जातो आणि शहरानंतर, शहरापासून पुन्हा हे सीवेज मिक्स असलेलं वॉटर पुढं ज्यावेळी नदीचं पाणी जाईल तसं हळूहळू त्यात ऑक्सिजन लेवल वाढते, शुद्ध होतं, ऑक्सिजन वाढतो, शुद्ध होतं, ऑक्सिजन वाढतो. अशी ऑक्सिजनची लेवल यामध्ये बदलत राहत असते आणि याच दरम्यान बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड किंवा बीओडी म्हणू आपण त्याला, त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला बीओडी कमी आहे, कारण पाणी शुद्ध आहे, शहराला जवळ आहे, शहरात अजून त्या शहरापासून नदी, शहराच्या जवळ जाणार आहे नदी, शहर लागण्यापूर्वीची नदीची ही अवस्था आहे, तिथं बीओडी कमी असतो कारण ऑक्सिजन जास्त आहे. आणि नंतर मात्र सीवेज वॉटर मिक्स केल्यामुळं त्या एरियाचा बीओडी वाढतो, तो एकदम असा वाढत राहतो. बायोलॉजिकल और बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे ती वाढते आणि पुन्हा जसं पाणी शुद्ध होईल त्या शहरापासून नदी दूर जाताना तसा बीओडी कमी होतो. अशा प्रकारे हा ग्राफ आपल्याला सांगतो. तर ज्यावेळी सीवेज वॉटर इथं मिक्स होतंय त्यावेळी बीओडी कमी होतो, त्यावेळी त्याचा बीओडी वाढतो आणि त्याच वेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी होतं सीवेज वॉटर मिक्स केल्यामुळं. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, आता या बाजूला आपण जाऊ तसं ह्याचे फिश जे असतील ते किल होतील, मासे मरणार. त्याचबरोबर डिसअपिअरन्स ऑफ क्लीन वॉटर, घाण पाणी होणार ते. परंतु शहरापासून ही नदी जशी दूर जाईल तसं हे पाणी पुन्हा शुद्ध होत राहतं, ऑक्सिजनची लेवल वाढत राहते आणि
बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे ती कमी 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 होते, BOD कमी कमी होतो आणि पुन्हा हे शुद्ध झाल्यानंतर इथं आपल्याला म्हणता येईल रिअपिअरन्स ऑफ क्लीन वॉटर अँड ऑर्गॅनिझम्स, असं पुन्हा आणखी स्वरूप या नदीचं बदलतं. तर इथं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, जेवढं वॉटर क्लिअर आहे, स्वच्छ पाणी असेल तेवढा, म्हणजे जर क्लीन वॉटरचा विचार केला तर त्याचा BOD अगदी कमी असतो. आणि सीवेज त्यात मिक्स केलं, सीवेज वॉटरचा विचार केला तर BOD अगदी वाढलेला असतो. हायली पोल्युटेड वॉटर, BOD ऑफ हायली पोल्युटेड वॉटर इज व्हेरी हाय. कारण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट ॲड होत असतात सीवेज वॉटरमुळं. त्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझम पण फार मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन भरपूर लागतो आणि ऑक्सिजन भरपूर लागतो म्हणून डिमांड वाढते ऑक्सिजनची. म्हणून पोल्युटेड वॉटरचा BOD जास्त असतो. पोल्युटेड वॉटरचा BOD जास्त असतो. त्यानंतर आता इथं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतो, त्यानंतर COD केमिकल ऑक्सिजन डिमांड. हे आपण प्रयत्न करून, म्हणजे हे बायोलॉजिकल प्रोसेसनं हे बदल होतोय, पण केमिकल म्हणजे आपण आपल्या प्रयत्नानं हे BOD आपण बदलतो बाकीच्या मेथड्स वापरून. त्याला आपण केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतो, COD. तर बायोकेमिकल किंवा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, जेवढं वॉटर पोल्युटेड तेवढा BOD जास्त, जेवढं पाणी शुद्ध तेवढा BOD कमी. आणि त्याला रिव्हर्स काय, जेवढा BOD जास्त तेवढा डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी, म्हणजे डिमांड जास्त. आणि जेवढा BOD जास्त तेवढा ऑक्सिजन त्यातला फार कमी, म्हणजे त्याची डिमांड, त्यामुळंच BOD जास्त असतो, म्हणजे डिमांड जास्त असते. म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये BOD कमी असणार आहे, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम कमी आहेत, त्यामुळं ऑक्सिजनची तेवढी डिमांड राहत नाही. परंतु पोल्युटेड वॉटरमध्ये ऑक्सिजन कमी आहे, त्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ जास्त आहे आणि त्यामुळं ऑक्सिजनची डिमांड तिथं वाढते. म्हणून पोल्युटेड वॉटरचा BOD जास्त असतो. तर या ग्राफवरून आता NCERT मध्ये हा ग्राफ दिलेला आहे. सोर्सेसमध्ये आणखी एक सांगायचं राहिलं, ऑइल स्पिल्स, जी तेल वाहून नेणारी जहाजं आहेत, जर त्याच्यामध्ये लिकेज झाला किंवा ते जहाज बुडलं, अशा प्रकारच्या जर समस्या झाल्या तर त्या ऑइलचा थर तिथल्या पाण्यावर साठतो आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन खाली जाणारच नाही, ऑक्सिजन डिझॉल्व होणार नाही आणि त्यामुळं तिथलं ॲक्वॅटिक लाईफ धोक्यात येऊ शकतं. असे अनेक समस्या त्यामध्ये आहेत. आणि मग हे जे पोल्युटेड वॉटर आहे त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ न्यूट्रिएंट्स, presence of nutrients in water causes growth of planktons,
ग्रोथ ऑफ प्लॅन्क्टॉन्स. जसं फायटोप्लॅन्क्टॉन्स, झू प्लॅन्क्टॉन्स अशा छोट्या छोट्या मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमची ग्रोथ, तिथं न्यूट्रियंट असलं वॉटरमध्ये, पोल्युटेड वॉटर असेल तर न्यूट्रियंट जास्त आणि त्यामुळं तिथं छोट्या छोट्या अल्गीज ज्या आहेत किंवा प्लॅन्क्टॉन्स आहेत, फ्री फ्लोटिंग म्हणू आपण त्यांना, फ्री फ्लोटिंग, यांचं प्रमाण वाढत 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 जातं आणि अशा प्रकारे अल्गी मोठ्या प्रमाणावरती वाढतात. त्याला आपण म्हणतो अल्गल ब्लूम्स. दॅट लीड्स टू अल्गल ब्लूम्स. आणि त्याच्यामुळं काय होतं तर त्या एरियामध्ये जे मासे आहेत, मासे त्यामधले मरू शकतात. त्यामध्ये जे ॲक्वॅटिक वॉटर आहे, ॲक्वॅटिक लाईफ आहे, ते लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं. त्याचबरोबर वॉटर क्वालिटी त्यामध्ये बदलते आणि अशा प्रकारचे वातावरण जे आहे ते ह्युमनला टॉक्सिक आहे. टॉक्सिक टू ह्युमन, हे ह्युमनला टॉक्सिक आहे. मोठ्या प्रमाणावर ह्युमनला हे टॉक्सिक होत चाललेलं आहे. त्याचबरोबर मग अशा ठिकाणी आपण पाहतो तर इकॉर्निया, इकॉर्निया क्रेसिपेस, इकॉर्निया इकॉर्नियाच्या ज्या स्पीसीज आहेत हे मोठ्या प्रमाणावर वीड आहे. हे फार डेंजरस वीड आहे आणि याला आपण वीड ऑफ वर्ल्ड असंही म्हणतो. आणि आपल्या देशामध्ये समजा बेंगाल, वेस्ट बेंगालचा जो रिजन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ॲक्वॅटिक बॉडीजमध्ये हे वीड वाढतं 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 आणि त्यामुळं तिथले फिश मरायला लागले, ऑक्सिजन त्यांना कमी पडायला लागला, ॲक्वॅटिक ॲनिमल्स मरायला लागले आणि म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, टेरर ऑफ बेंगाल. आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये याच्याविषयी चर्चा केलेली आहे, टेरर ऑफ बेंगाल. टेरर ऑफ बेंगाल. तर यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम्स आपल्याला होत आहेत. त्यानंतर जे हॉस्पिटल्स आहेत त्यामधून सुद्धा अनेक प्रकारचे टॉक्सिक केमिकल्स टाकले जातात. वेस्ट मोठ्या प्रमाणावर तिथून पण बाहेर पडतंय, त्यामुळेही पोल्युशन होतंय. आता इंडस्ट्रीमधून जर विचार केला तर इंडस्ट्रीमधून बाकीचे तर केमिकल्स बाहेर पडतातच, वॉटर बॉडीमध्ये सोडले जातातच, पण त्याच्याबरोबर टॉक्सिक सबस्टान्सेस, समजा हेवी मेटल्स, त्यामध्ये हेवी मेटल्स पण रिलीज केले जातात. जसं याच्यामध्ये महत्त्वाचे जे मेटल्स आहेत त्यांची डेन्सिटी मोर दॅन 5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि याच्यामध्ये जे हेवी मेटल्स महत्त्वाचे आहेत, मर्क्युरी आहे, त्याचबरोबर कॅडमियम आहे, त्याचबरोबर लीड आहे, कॉपर आहे, फ्लोरीन आहे, इतरही अनेक प्रकारचे मेटल्स यामध्ये आहेत. आता मर्क्युरीचं एक्झाम्पल जर आपण विचारात घेतलं तर मर्क्युरी जसं जपानमध्ये मिनामाटा बे ह्या भागामध्ये जे कल्टिवेशन केलं जात होतं